नमस्कार मंडळी, आजच्या ठळक बातम्यांमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे। मित्रांनो, राज्यामध्ये 10 धडाकेबाज निर्णय आणि या धडाकेबाज निर्णयांमुळे 1 जुलैपासून सर्वांनाच मिळणार फायदा। शनिवार 29 जून 2024 काही मिनिटांपूर्वीच्या बातम्या। मित्रांनो, बातम्यांना सुरुवात करण्यापूर्वी चॅनलवरती जर नवीन असाल तर कृपा करा चॅनलला सबस्क्राइब करा। अशाच महत्त्वपूर्ण अपडेट, महत्त्वपूर्ण बातम्या या चॅनलवरती येत असतात। चला तर मित्रांनो, आजच्या ठळक बातम्यांना सुरुवात करूया। आणि आजच्या दिवसभरातील सर्वात महत्त्वाची पहिली बातमी, अजित पवारांच्या बजेटमध्ये लोकप्रिय घोषणांची खैरात। मुंबई, ठाणे, नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रामध्ये डिझेल 2 रुपयांनी तर पेट्रोल 65 पैशांनी स्वस्त होणार। आणि यानंतरची दिवसभरातील दुसरी सर्वात महत्त्वाची बातमी, निवडणुकीच्या तोंडावर शेतकऱ्यांना वीज बिल माफीची भेट। 7.5 हॉर्स पॉवरमधील 46 लाख कृषी पंपांची वीज बिल माफ करण्यासंदर्भात महत्त्वाचा निर्णय घेतला। आणि राज्यातील मुलींसाठी अतिशय महत्त्वाची उपयुक्त बातमी, मुलींना व्यावसायिक शिक्षण मोफत। 8 लाखाच्या आत वार्षिक उत्पन्न असणाऱ्या मुलींना लाभ। मेडिकल, इंजिनिअरिंग, कृषी अभ्यासक्रम मोफत शिकता येणार। राज्य सरकारचा सर्वात मोठा निर्णय। आणि राज्यातील प्रत्येक महिलेसाठी अतिशय आनंदाची बातमी, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत 21 ते 60 वयोगटातल्या पात्र महिलांना दर महिना 1,500 रुपये मिळणार। येत्या 1 तारखेपासून अंमलबजावणी प्रत्यक्षात होणार सुरू। आणि यानंतरची दिवसभरातील सर्वात महत्त्वाची उपयुक्त माहिती, मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेची घोषणा। प्रत्येक पात्र कुटुंबाला वर्षाला 3 गॅस सिलेंडर मोफत। 52 लाख कुटुंबांना मिळणार लाभ। आणि पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी, पंढरपूर वारीचा वर्ल्ड हेरिटेजसाठी युनेस्कोला प्रस्ताव। मुख्य पालखीतील दिंडीला प्रतिदिंडी 20,000 रुपये जाहीर। वारकऱ्यांना पालखी मार्गावर मोफत तपासणी उपचार केले जाणार। आणि यानंतरची सर्वात महत्त्वाची बातमी, टीम इंडिया आणि साऊथ आफ्रिकेमधील फायनल सामन्याला काही तासांचा अवधी बाकी। या सामन्यासाठी दोन्ही संघाच्या खेळाडूंनी जोरदार केली तयारी। आणि यानंतरची महत्त्वाची बातमी, रिलायन्स जिओ आणि भारती एअरटेल नंतर वोडाफोन आयडियाने ग्राहकांना दिला झटका। कंपनीने मोबाईल रिचार्ज प्लॅनवर तब्बल 21% केली वाढ। पोस्टपेड आणि प्रीपेड दोन्ही ग्राहकांसाठी कंपनीने शुक्रवारी नवीन प्लॅन घोषित केले। आणि पावसासंदर्भात सर्वात महत्त्वाची अपडेट, महाराष्ट्र राज्यामध्ये भारतीय हवामान खात्यानुसार मुंबई उपनगर, रायगड, ठाणे या जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा। सर्व नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन। आणि अतिशय महत्त्वाची तसेच अतिशय भावूक बातमी, माझं आता वय झालं आहे, फार थोडे दिवस राहिले आहेत, असंच प्रेम करत रहा। स्वर स्वामिनी आशा पुस्तक प्रकाशनात आशाताई झाले भावूक।